सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. जय. 10, 11 आणि 12 तीन दिवस आपले आहेत आता. शेवटचे 3 दिवस आपली ही जी ऑनलाईन जागृतीची कार्यशाळा जी आहे 29 दिवसाची, ती संपेल आणि कदाचित नव्यानं प्रॅक्टिस सुरू होईल काही लोकांची. म्हणजे आतापर्यंत विषय समजून घेण्यामध्ये आपण पुरेसा वेळ दिलेला आहे असं वाटतं मला वाटतं. तुम्हाला वाटतं की नाही मला माहित नाही. म्हणजे तुम्हाला विषय पूर्ण समजलाय की नाही. प्रॅक्टिस ही पुढची गोष्ट आहे. आधी विषय समजून घ्यावा लागतो आणि विषय समजला की मग म्हणजे थेरी समजली की मग प्रॅक्टिसला सुरुवात होते. थेरी समजली नाही, काय करायचं ते समजलं नाही, तर मग कसं करायचं ते लक्षात येत नाही. म्हणून आपण वेगळ्या पद्धतीनं हा विषय मांडण्याचा, अवघड विषय आहे हा तसा, तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुद्धांचा विषय, बाबासाहेबांचा विषय सोपा असता तर मग आतापर्यंत अनेक लोक ह्या मार्गावर आले असते, पण ते तेवढं सोपं नाही. एक तर समजून घेणं सोपं नाही, त्याच्यात आपली कोंडी अशी झालेली आहे की आपण ज्यांच्याकडून शिकत शिकत आलो तर तिकडं थोडी फसगत पण झाली असं मला वाटतं. फसगत झाली म्हणजे काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या, पण काही गोष्टी सगळ्या नाही. आणि तो लोकांचाही दोष नाही, कोणाचा दोष नाही तो. काही परंपरा ज्या निर्माण झाल्या, त्या परंपरा परंपरामधूनच आपल्याला काही घ्यावं लागतं. जे उपलब्ध आहेत त्याच्यातूनच आपल्याला घ्यावं लागतं. मग त्या वेगवेगळ्या परंपरा असो, हिनयान असो, महायान, वज्रयान, तंत्रयान, तिबेटन बुद्धिझम, जापानी बुद्धिझम, चायनीज बुद्धिझम, श्रीलंकन बुद्धिझम, विशुद्धी, मग अमक धमक तमक, वेगवेगळे सांगणारे गुरु, सांगणाऱ्या संस्था, पुस्तक, ग्रंथ, भाषांतर, प्रवचन, सगळं काही जे आहे आपल्याला उपलब्ध. आता तर ऑनलाईन पण आहे. आता तर नुसतं टाईप केलं तर, एक नाव टाईप केलं तर अख्खं म्हणजे कितीतरी माहिती त्याच्यामध्ये येते. म्हणजे आता ह्याच्यातून आपल्याला बुद्धांना नेमकं काय म्हणायचं होतं हे आपल्याला शोधावं लागतं. पण आपण एका दृष्टीनं काय म्हणू त्याला, लक नावाची गोष्ट असेल किंवा कोइन्सिडन्स, एक योगायोग असा आहे आपला की आपण बाबासाहेबांच्या छत्रछायेखाली आपण या प्रवाहात आलो. आजही ती छत्र आहे, आजही ती छत्रछाया आहे. त्यांचे शब्द आहेत, त्यांचे ग्रंथ आहेत, त्यांचे संकेत आहेत आणि त्यानुसार आपण हे सगळं शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळं मला कधी कधी असं वाटतं की ती योग्य दिशा सापडण्याचे संकेत आपल्याला मिळत आहेत. कारण आधीच जर योग्य दिशा आपल्याला मिळाली असती बाबासाहेबांनंतर, तर आपण सगळे एका वाटेने गेलो असतो. पण आता आपण पाहतो की लोक एका वाटेनं नाहीत. विषय एकच आहे, तेच बाबासाहेब आहेत, तेच बुद्ध आहेत, त्याच शिकवणी आहेत, पण वाटा वेगवेगळ्या आहेत. बौद्ध राष्ट्र अनेक आहेत, परंतु प्रत्येकाची परंपरा वेगळी आहे, प्रत्येकाची शिकवणी वेगळी आहे. त्यांच्या त्यांच्या अंतर्गत सुद्धा अनेक शिकवणी आहेत. एकाच देशाच्या अंतर्गत अनेक शिकवणी आहेत. म्हणजे जपानमध्ये अनेक शिकवणी आहेत. काय, नितीरेन असेल किंवा प्युअर लँड असेल किंवा झेन बुद्धिझम असेल किंवा योगाचार वगैरे, ते एका याच्यामध्ये आहेत, जपानमध्ये आहेत.
चीनमध्ये महायान परंपरेतले अनेक गोष्टी आहेत. चीनियान परंपरेतल्या श्रीलंका किंवा थायलंड किंवा बर्मा वगैरे ह्या देशामध्ये हिनयान परंपरेतल्या ध्यान साधना हिनयान परंपरा आहेत. आणि आपल्याला बाबासाहेबांमुळे एक वेगळाच मार्ग मिळाला. ते म्हणाले, आम्हाला हिनयान महायान वज्रयान तंत्रयात ह्या फंदात पडायचं नाही. आम्हाला मूळ बुद्ध शोधावा लागेल. बहुतेक लोक त्रिपिटकाला केंद्रस्थानी मानून बुद्धाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेबांनी तिथं पण थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण करून बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये, की इंट्रोडक्शन मध्ये त्याच्या, की बुद्धांची शिकवण आणि बुद्धांचं चरित्र हे त्रिपिटकानं म्हणजे विशेषतः निकायांनी त्यांनी पझल बनवलेला आहे, गोंधळात टाकणारं बनवलेलं आहे. त्याच्यामुळे निकाय आपण नाकारू पण शकत नाही, म्हणजे त्रिपिटक आपण नाकारू शकतच नाही आणि 100% स्वीकारू पण शकत नाही, कारण त्याच्यामध्ये बरीचशी सरमिसळ आहे. कारण त्यांनी बुद्धांची शिकवणी गोंधळात टाकणारी बनवलेली आहे. ते मुद्दाम नाही कोणी केलं. ते ज्याला जसं समजलं, ज्या गुरुला जसं समजलं, ज्या परंपरेला जसं सुचलं, त्यातल्या अनेक लोकांना जसं सुचलं. कारण प्रत्येकाकडे स्वतःचा मेंदू आहे, स्वतःची विचारसरणी आहे, स्वतःचा अनुभव आहे, स्वतःची समज आहे, स्वतःची प्रॅक्टिस आहे, स्वतःच्या साधना आहेत, सल्ले आहेत, त्यांचे त्यांचे संदर्भ ग्रंथ आहेत. त्या अनेक गोष्टी असल्यामुळं एकच गोष्ट कोणालाच मिळाली नाही. अनेकांना अनेक गोष्टी मिळाल्या आणि त्या अनेकातून अनेक तयार झालं. म्हणून ते सगळं गोंधळ गोंधळाची परिस्थिती आहे असं वाटतं. नाहीतर मग इतकी लोक काम करतात, तर मग आपल्याला एक मार्ग का नाही मिळत? तर त्याचं कारण हे आहे. तर आपण देखील आता एक संशोधन करण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण जे बोलतोय किंवा ज्याला धरून आपण काम करतोय, ते अजून आपल्याला सिद्ध करायचे, सिद्ध होणार आहे ते पुढे चालून. ज्याला आपण सती साधना म्हणतो. सती शब्दाचा अर्थ आणि सती साधना हेच विषय आपण वेगळ्या पद्धतीने बोलतोय. सती साधना कोणी म्हणत नाही, ध्यान साधना म्हणतात, किंवा त्याला वेगळी नावं विपස්සना किंवा आणखीन वेगळी ध्यानं आहेत, वेगळ्या साधना आहेत, बोधिसत्वांच्या साधना आहेत. पण सती साधना असा शब्द कुठं सापडत नाही. तो आपण याच्यामध्ये आपोआपच निर्माण झाला. पण त्याचा बेस जो आहे तो बुद्धांची शिकवणच आहे. त्याच्याबद्दल दुमत नाही. बुद्धांची शिकवण आहे ती. कारण सम्यक सती, अष्टांग मार्गामध्ये सम्यक सती येतो शब्द, सती पठ्ठांमध्ये सती शब्द येतो, अनापान सती सुत्तामध्ये सती शब्द येतो, सप्तबोधांगामध्ये सती शब्द येतो. बुद्धांची अंतिम शिकवण जी आहे ती सती संप्रजन्य आहे. जागृतीपूर्वक प्रयत्नशील राहा, असा सती शब्द अनेक ठिकाणी सापडतो. पण सतीला, जागृतीला माहिती नाही अजून कुणी असं सेंट्रलाइज नाही केलं त्याला. म्हणजे बुद्धांना संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतात, आणि त्या जागृतीमुळे त्यांना बोधीप्राप्ती झाली हेही सगळेजण म्हणतात. पण जागृतीला सेंट्रल पॉईंट नाही बनवला ध्यानाला सेंट्रल पॉईंट बनवला. त्याला आणखीन काही वेगवेगळी नावं दिली. तर हे मला वाटतं हे बुद्धानंतरच्या डेव्हलपमेंट्स आहेत त्या.
असं आपल्याला हे संशोधनाचं काम असल्यामुळं आपल्याला थोडंसं परखड आणि तुलनात्मक ही चर्चा करावीच लागते. त्याला इलाज नाही. आपण जर तुलनात्मक चर्चा केली नाही तर मग आपण निष्कर्षाला येऊ शकत नाही. आपल्याला काही ना काही, कुठला ना कुठला संदर्भ घेऊनच बोलावं लागतं. मग कोण काय करतं, कोण काय करतं, कारण आपण ते सगळं केलेलं आहे म्हणून. म्हणजे त्याही अनुभवाच्या गोष्टी आहेत. मी आता आपल्याला सांगत असतो, तर मला म्हणजे 1983, आता म्हणजे 42 वर्ष झाली जवळपास. ऑगस्टमध्ये 42 वर्ष होतील मला याच्या ह्या प्रवाहामध्ये. आणि वेगवेगळ्या प्रकारे शोध घेत 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 इथपर्यंत आलेलो आहे आणि अनेक प्रकार करून पाहिलेले आहेत. आणि अनुभवाच्या गोष्टी आहेत म्हणूनच आपल्याला काही गोष्टी स्पष्टपणे बोलता येतात. चुकांचा पण अनुभव पाहिजे, चुकीचे रस्ते पण माहिती पाहिजेत, तर योग्य रस्ता सापडतो. योग्य रस्ता कोणाला एकाएकी सापडत नाही, कोणालाच नाही सापडत. चुका ह्या कराव्याच लागतात. चुका ह्या कराव्या लागतात म्हणण्यापेक्षा चुका ह्या होतातच. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट, एखादं संशोधन करतो, तेव्हा तो संशोधन करताना किंवा एखादा प्रश्न आपण सोडवायला घेतो, तर ते प्रश्न सोडवताना आपल्याला अनेक अ, संभाव्य उत्तरं मिळत राहतात. संभाव्य पर्याय पुढे येत राहतात. संभाव्य उत्तर मिळ हा या हे प्रश्न आहे, पण याचं उत्तर हे असेल, त्याचं ते असेल, ते असेल, ते असेल. जसं आता बुद्धांच्या पुढं प्रश्न निर्माण झाला, तो लगेचच निर्माण नाही झाला. त्यांनी जो राज्यत्याग केला शिक्षा म्हणून, त्यांना त्यांच्याच लोकांनी, शाक्यांनी जो शिक्षा म्हणून राज्यत्यागाचा, देशत्यागाचा जो अ, अ, देशत्यागाची जी सजा दिली, शिक्षा दिली, ते जेव्हा ते जेव्हा बाहेर पडले, बाहेर पडल्यानंतर मग तो शोध सुरू झाला. आता पुढे काय? ते काय लगेच दुःखाचा प्रश्न पुढे नसेल आला, जीवनाचा प्रश्न लगेच पुढे नसेल आला. बाहेर पडल्यानंतर जे त्यांचे पूर्वानुभव होते राजपुत्र म्हणून, जी युद्धजन्य परिस्थिती, आणखीन बरं राजपुत्र असल्यामुळं त्यांच्याकडे बरेच कला कौशल्य हे त्यांना आपोआपच मिळाले. त्यांना त्या फॅसिलिटीज आपोआपच मिळाल्या. ते काय आपल्यासारखे, काय म्हणतात, दलित वंचित समाजातले नव्हते ते. त्यामुळे आपले प्रश्न त्यांचे नव्हते. त्यामुळे त्यांना जे काही मिळालं त्यांच्या उपलब्धतेनुसार, ते खूप मोठं होतं, आधीच मोठं होतं. आणि त्याच्यामुळं कसं आहे की त्यांचा जो शोध आहे त्या बेसवर पुढं चालला. आपण पाहतो की त्यांना बाहेर पडले तर, म्हणजे जेव्हा राज्यत्याग केला, तर त्यांना मदतीला इतर राजे लोक पण धावून आले. राजा बिंबिसार, जो मगधाचा राजा होता, मगध देशाचा, तो मगध देशाचा राजा पुढे आला. तो म्हणाला, तू तुला हे शोभत नाही, तू राजपुत्र आहेस, तुला तुझ्या राज्यात काम करता येत नसेल तर माझ्या राज्यात ये. असं पण सांगणारे लोक त्यांना भेटले. प्रसेनजित राजाची त्यांचा संपर्क होता. मोठमोठे व्यापारी त्यांच्या संपर्कात होते, अनाथ पिंडकासारखे. इतर राजपुत्र, राज्याचे काही राजवंशातले लोक त्यांच्या संपर्कात होते. त्यांच्या सोबतही त्यांच्या वंशातले लोक होते, शाक्य वंशातले काही लोक, इतरही काही असतील. त्यामुळे त्यांची वाट तशी अं, थोडी सोयीस्करही होती. पण त्यांचा प्रश्न इतका मोठा होता की ती सोयीस्कर वाटे त्यांना ती सोयीस्कर नसेल वाटली. ध्यान साधना करायला सुरुवात केली, कारण आता गृहत्याग, घराबाहेर पडले, राज्यत्याग केला, त्याच्यामुळे गृहत्याग घडून आला. आणि मग जेव्हा बाहेर पडले तेव्हा
त्या काळातल्या ज्या ज्ञानाच्या परंपरा होत्या, जे काही तत्वज्ञान होती, ज्या काही ध्यान साधना होत्या, त्या काळातल्या जे काही परंपरा होत्या, पंथ होते, 18-19 प्रकारचे पंथ होते त्यावेळेला म्हणतात. तर ते सगळ्यांचं अवलोकन करण्याचं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिकण्याची त्यांना आपोआपच संधी मिळाली. कारण ते एक मुळातच राजपुत्र असल्यामुळे ते सगळीकडे चर्चेचाच विषय होता. परंतु त्यांचा स्वतःचा मनात जो एक प्रामाणिक प्रश्न होता, तो मात्र त्यांनी सोडून नाही दिला. म्हणजे कुठं त्यांना भुरळ नाही पडली. मोठेपणा मिळाला तरी भुरळ नाही पडली. म्हणजे तपस्येमध्ये पण मोठेपणा मिळाला. जसं आता बिंबिसारांनी त्यांना माझं राज्य घे, माझ्या राज्यात ये, किंवा आणखीन अनाथपिंडकांनी त्यांना कितीतरी मोठी मदत केली. नंतर आणखीन अजातशत्रू सारखे राजे त्यांचे चाहते होते. आणखीन बरेच लोक त्यांचे चाहते होते, म्हणजे मल्ल लोक किंवा मगधातले लोक, जे काही बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये ते उल्लेख येतात. तर अनेक चाहते होते, पण त्यांना कुठली भुरळ नाही पडली. त्याचं कारण असं की त्यांच्या मनात जी समस्या होती अं, जीवनाच्या संदर्भात, ज्याला त्यांनी दुःख म्हटलेलं आहे, यातना म्हटलेला आहे, डिस्टर्बन्स जे काय असेल ते काही मानसिक स्तरावरचं जे काही विचलन आहे, हा प्रश्न त्यांना सतावत होता. आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या समोर अनेक पर्याय आले त्यावेळेला. आणि ते सगळे पर्याय त्यांनी पडताळून पाहिले. आणि मग ग्रंथामध्ये जे काही संदर्भ येतात, त्या संदर्भांना घेऊन जरी आपण ते योग्य आहेत अयोग्य आहेत, तो भाग वेगळा आहे. आता विशेषतः बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात जे उल्लेख केलेले आहेत, त्याला धरून आपण जरी विचार केला, की शेवटी आलार काला मुद्दक रामपुत्र नावाचे जे ध्यानी लोक होते, त्या ध्यानी ते सर्वोच्च ध्यानी लोक म्हणून प्रसिद्ध पावलेले होते ते दोघही. म्हणजे 8 प्रकारच्या ज्या ध्यानावस्था होत्या, 4 रूप ध्यान, 4 अरूप ध्यान वगैरे, त्यातल्या 4 अधिक पुढच्या 3 अशा 7 ध्यानावस्था या आर कालामाला प्राप्त होत्या. आणि 8वी ध्यानावस्था जी होती, ती उद्धक रामपुत्राला प्राप्त होती. आणि या 8ही ध्यानावस्था सिद्धार्थ गौतमांना प्राप्त झाल्या. म्हणजे त्यावेळेला ते त्यांच्या बरोबरीला गेले, आणि तरी सुद्धा त्यांना वाटलं की ह्या ध्यान साधनांमधून दुःखमुक्ती नाही मिळू शकत. त्या त्यांनी सोडून दिलेल्या आहेत. आणखीन पुढची कठोर तपश्चर्या केली. आणि मग त्याही तपश्चर्येत ते प्रसिद्धीला आले. तीही तपश्चर्या इतकी कठोर तपश्चर्या त्यांनी केली की शेवटी अगदी रोज एक दाणा फक्त कशाचा तरी खायचा, तांदळाचा, गव्हाचा, इथपर्यंत त्यांनी ते अन्न वर्ज्य करत 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 ते एकदम कृश झाले. आणि मग एक दिवस चक्कर येऊन पडले. मग सुजाताने त्यांना ते अन्न दिलं. त्यांना मग थोडं ऊर्जा मिळाली, शक्ती मिळाली. मग पुढच्या चिंतनाची सुरुवात झाली. मागचे पूर्वानुभव त्यांनी त्याच्यावर चिंतन सुरू केलं. आणि मग त्यांना पुढे जे काही सापडलं, त्याला मध्यम मार्ग म्हटलेला आहे. मध्यम मार्ग म्हणजे एक पहिला मार्ग जो होता सुखलोलुपतेचा मार्ग, खा प्या मजा करा, बाकीचा विचार करू नका. आणि तो अनुभव त्यांना राजपुत्र म्हणून सहज घेता आला असेल, कारण त्यांना काही बाकीचं करायची गरज नव्हती.
म्हणजे हे कामसुखल्लिकानुयोग म्हणजे इंद्रिय तृष्णेच्या इंद्रिय तृष्णा पूर्ण करण्यासाठी फक्त काम करा. डोळ्यांना जे पाहिजे ते पहा, मिळवा. कानाला जे पाहिजे ते ऐका, मनोरंजन करा किंवा काही जे असेल ते गंध, चव, खाणं पिणं या गोष्टी करा आणि एन्जॉय करा लाईफ. सुखामध्ये राहा, सुखाच्या मागे राहा. हा एक जीवन जगण्याची एक तऱ्हा, एक प्रकार असतो. तो त्यांच्या लक्षात आला. आणि दुसरा जीवन जगण्याचा जो प्रकार असतो, त्याला स्वतःला, जर हे जीवन दुःखच आहे तर मग ह्या जीवनाला आणखीन दुःख द्या, म्हणजे आणखीन यातना द्या. त्याला आत्मक्लेश द्या असं म्हटलेलं आहे. म्हणून अत्तकिल मथानुयोगो हे दुसरं टोक आहे. कामसुखल्लिकानुयोग म्हणजे कामतृष्णेमध्ये व्यस्त राहा, इंद्रिय तृष्णेमध्ये. अत्तकिल मथानुयोग म्हणजे आत्मक्लेश द्या स्वतःला, म्हणजे ज्याच्यामुळे दुःख होतं त्याला अजून दुःख द्या, मग ते दुःखातून मुक्त होईल, अशी एक विचार करण्याची तऱ्हा, एक पद्धती होती. त्याच्यामध्ये हे ध्यान साधना आणि आत्मक्लेशाच्या तपश्चर्या मोडतात. ते या दोन्ही टोकांच्या गोष्टी बुद्धांनी, म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी, तेव्हा ते बुद्ध नव्हते झाले, या दोन्ही टोकांच्या गोष्टी सिद्धार्थ गौतमांनी करून पाहिल्या. म्हणून म्हणून चुकीचे मार्ग त्यांनी स्वतःच अनुभवलेले असल्यामुळं त्यांना योग्य मार्ग, मध्यम मार्ग सापडला. त्याला आपण बुद्ध धम्म म्हणतो, बुद्धांचा धम्म म्हणतो. आणि तो मार्ग जो आहे तो भानाचा आहे, सतीचा आहे, जागृतीचा आहे. तो त्यांना सापडला बुद्धगयेमध्ये. तिथं ते बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे 40 दिवस बसले. त्यातला आजचा हा 38वा दिवस आहे. उद्या 39 आणि परवा 40. हा, नाही, 38वा दिवस आहे. बुद्धांचा 38वा दिवस आहे. 40व्या दिवशी त्यांना प्राप्ती झाली परवाला, म्हणजे आज 38वा दिवस. सर्वसाधारणपणे म्हणजे सांगण्याचा मुद्दा आहे, त्या आकड्यामध्ये आपण अडकून नाही पडू शकत. तर तिथं त्यांना ते 38 दिवसात, काय 40 दिवसात असेल, नाही तर 25-30 दिवसात असेल, किंवा काय असेल, ते त्यांना ते मिळालं. पण ते आपल्याला असं म्हणतात की परवाची जी पौर्णिमा आहे, ज्या दिवशी चंद्र पूर्ण आकाराला गेला आणि ह्यांची जागृती पूर्ण आकाराला गेली, म्हणजे जागृतीची पूर्ण अवस्था आणि निसर्गातल्या चंद्राची पूर्ण अवस्था. म्हणजे असंही आपण म्हणू शकतो की ह्या प्राप्तीचा संबंध निसर्गाशी पण आहे. म्हणून आपण सुद्धा नैसर्गिक श्वास, नैसर्गिक आन, नैसर्गिक अपान, नैसर्गिक काया आन, नैसर्गिक काया अपान, ह्या नैसर्गिक जे जीवन पद्धती आहे त्याचा शोध घेत घेत घेतच आपणही जागृतीचं पूर्णत्व जे आहे ते त्या मार्गाने प्राप्त करू शकतो, असे बुद्धांचे संकेत आहेत शिकवणीचे. आता काही लोक, आता काल कोणीतरी कॉमेंट टाकली फेसबुकवर की बुद्ध बुद्ध एकमेव बुद्ध होते. तर बुद्ध एकमेव बुद्ध पहिले असतील, पण त्यांनी सांगितलं की ह्या मार्गाने जो जाईल त्या कोणालाही ते प्राप्ती होऊ शकते. ते अवघड जरूर आहे पण अशक्य नाही. ही प्राप्ती पर्वाच्या दिवशी त्यांना मिळाली. आपण बाबासाहेबांची जयंती, हे बुद्ध जयंती, हा धागा पकडून आपण
दोन्ही महापुरुषांच्या शिकवणींची सांगड घालण्याचा प्रयत्न करतो, कारण आपण त्याचा भाग आहोत. आपण इकडे बाबासाहेबांचा भाग आहोत, त्यांच्या चळवळीचा भाग आहोत, त्यांच्या समाजाचा भाग आहोत. आपण बाबासाहेबांशी एका बाजूला कनेक्टेड आहोत, आणि बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला, तो आपल्याला भावतोय, बुद्धत्व आपल्याला भावतोय, बुद्धांची शिकवण आपल्याला उपयोगाची वाटते, म्हणून आपण इकडे बुद्धाकडे पण जोडले जातोय. आपण बाबासाहेबांकडे पण जोडले जातो, बुद्धाकडे पण जोडले जातो. आपण मधला दुवा आहोत, किंवा दुवा बनलं पाहिजे. जे लोक स्वतःला ह्याच्यातून बाहेर ठेवतात, त्यांची कालांतरानं फसगत होणार. कारण या दोन शक्ती ज्या आहेत, त्या शक्तीचं ज्यांना अवलोकन करता येत नाही, किंवा या दोन शक्ती ज्यांना समजत नाहीत, त्यांच्या जीवनाचं आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं काय होईल हे त्यांचं त्यांनीच पाहायचं. असे पण थोडेसे धक्कादायक आपल्याला निष्कर्ष निघतात. इथं काहीच तिथं पळवाटच नाही, माझं मत आहे. एक तर पूर्ण स्वीकारा, नाही तर मग नाकारून जुन्या मार्गावर चालायचं, तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. किंवा आणखीन कोणत्या मार्गाने जायचं, तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर आता बाबासाहेबांनी ही जी वाट दिली, ही आपल्या हिताची आहे, मुक्तीची आहे, विमुक्तीची आहे. जे आपल्याला खरं म्हणजे पाहिजे, आपल्याला जे पाहिजे तेच बाबासाहेबांनी आपल्याला त्यांच्या हयातीत आपल्याला ज्या गरजा होत्या, एक पूर्वास्पृश्य म्हणून ज्या यातना होत्या, त्या यातनातून आपल्याला त्यांनी सोडवलं. आणि पुढच्या जीवनाला कसा आकार द्यायचा म्हणून बुद्ध दिले. तर किती मोठी गोष्ट दिली, किती महान गोष्ट दिली. आणि त्याची समज जर आपल्याला येत नसेल, तर मग आपलं व्हॅल्युएशन आपणच करायचं, आपलं मूल्यांकन आपणच करायचं की आपण कुठे आहोत. आता हे अशा प्रकारची आपल्याला एक विचार करायची किंवा चिंतन करायची गरज आहे. बाबासाहेबांनी जागृतीची इनडायरेक्ट मेथड सांगितली, हे आपण पाहिलं. बुद्धांनी डायरेक्ट मेथड सांगितली. तर ही डायरेक्ट मेथड म्हणजे सती आहे, सती साधना आहे. आणि सती साधना काय आहे, याच्यावर आपण बराचसा प्रकाश टाकलेला आहे. तर सावधान, आणि ते परत सांगायला नको, हे सगळं बोलता बोलता आपण कनेक्ट होत असू, तर चांगली गोष्ट. आणि होतच असाल तुम्ही, की जे चाललेलं आहे, ती गोष्ट जे आपण बोलतोय, जी चर्चा करतोय, त्याने माणूस आपोआप भानावर येतो, थोडा जागा होतो. इनडायरेक्ट मेथड, शब्दांनी. पण डायरेक्ट मेथड जी आहे, प्रत्यक्ष उतरण्यात, प्रत्यक्ष उतरण्यासाठी आपल्याला बोर्डावर ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या आपल्याला पाहाव्या लागतात. आता तुम्हाला सगळं स्पष्ट दिसत असेल. दिसतंय का? अच्छा, हे लाल लाल दिसत नाही वाटतंय. हो सर. दिसतंय सर. हा, दिसतंय दिसतंय. दिसतंय हे. कोणतं? नाही दिसत ते, चमकतंय. लिहिलं ना, काळा लिहिलेलं दिसतं की. काळा लिहिलेलं अनापान. दिसत नाही, पण त्याच्यावर अनापान. हा जो पॉइंटर आहे, लेझर लेझर. हा, हा हा. लेझर ना. laser, हा, तर त्याचा काही उपयोग नाही, कारण ते रिफ्लेक्ट होत होतं. जाऊ द्या. हा, तर लेझरने डोळ्याला त्रास पण होतो ना. हा नाही सरळ डोळ्यावर जर किरण आले तर. हा, पण ते आता नकोच, आपल्याला वापरायलाच नको. तर जर आपल्याला नैसर्गिक श्वास सापडला असेल,
तर चांगलीच गोष्ट आहे. नैसर्गिक म्हणजे आपण घेत नाही, आपण सोडत नाही. तो नैसर्गिक, तो नॅचरली येतो आणि जातो. आतमध्ये, आतून आत घेतला जातो, आतून बाहेर सोडला जातो. त्या नैसर्गिकतेला आपण अनात्म आपण म्हणतो. आणि ती काया करते. म्हणून काया जी आहे, हे दिसतं नाही, कायेचा संबंध इकडे अनापानशी आहे. ही अनापान ह्या कायेचाच भाग आहे. मला वाटतं ह्या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हे मला जसं लक्षात येतं तसं सांगतो मी. याचं पुस्तकातही सांगितलं नाही किंवा कुठे याच्यात सांगितलं नाही. मला मला अनुभवातून ज्या गोष्टी लक्षात येत आहेत त्या मी तुमच्याशी बोलतोय. अनापान हा कायेचा भाग आहे. तशा वेदना, चित्त आणि धम्म ह्या सुद्धा कायेचाच भाग आहे. त्याच्यामुळं अनापानच्या आधारे म्हणजे काया अपानच्या आधारे कायेमध्ये उतरायचे. म्हणजे मग ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला समजायला लागतील. आणि चारही पातळीवरची सती म्हणजे कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धम्मानुसती, या चारही पातळीवरची सती. इथं सगळं सती शब्द जोडायचा आहे. अनुसती, काल मी सांगितलं, काया अनुसती. अनु म्हणजे विथ, सह. कायेच्या बरोबर जी जागृती असते, सती असते, भान असते, त्याला कायानुसती म्हणतात. पण कायानुसतीसाठी आधी कायेत उतरावं लागतं. म्हणून अनापानचा आधार घेऊन आपल्याला कायेमध्ये उतरावं लागतं. मी जे बोट फिरवतोय ते तसंच दिसतंय ना तुम्हाला, बरोबर? हो सर, दिसतो. हो. हो, मी जे बोट फिरवतोय ते शब्दांवर नेतोय, तसंच दिसतंय ना तुम्हाला, बरोबर? मला दिसतंय. इथं दिसतंय तसं. बरोबर. बरोबर हो. दिसतंय ना? हो हा. हो हो, काया. हा, तर काय? कायेमध्ये उतरण्यासाठी कायेत जे आन आणि अपान चाललेलं आहे, जी स्वतः काया करते, ते आपण करत नाही. ही कायात आन करते, कायात अपान करते. तर सुरुवातीला काया आन सती. जेव्हा काया आन असेल तेव्हा काया आन सती, जेव्हा काया अपान करत असेल तेव्हा काया अपान सती. याची प्रॅक्टिस करता करता आपल्याला आन आणि अपान हे स्पष्ट जाणवायला लागतं. आणि ते कुठे जाणवतं? कायेमध्ये. हा अनुभव आपल्याला जर शांतपणे प्रॅक्टिस करून, गडबड करायची नाही, सगळे शब्द डोक्यात घेत नाही बसायचं, सगळे शब्द आणि माहिती डोक्यात घेऊन नाही बसायचं, एक एक घ्यायचं, एक एक काम करायचं. जेव्हा काया आन असेल किंवा कायेत आन असेल तेव्हा काया आन सती. जेव्हा कायेतून अपान होत असेल म्हणजे श्वास बाहेर पडत असेल तेव्हा काया अपान सती. हे सातत्यानं चालू आहे काम. अनापानचं काम सातत्यानं चालू आहे. काया सातत्यानं आन करते, अपान करते. आत्ता, या क्षणी. आणि सती या क्षणाचंच काम आहे. म्हणजे या क्षणी म्हणजे कधी? आपण जोपर्यंत जिवंत असू तोपर्यंत. कारण हा क्षण, हा गती आहे, स्थिती नाही, ती एकच नाही, तो ती गती आहे. त्याच्यामुळे हा क्षण जर म्हटला, काया आन सतीचा हा क्षण जरी म्हटला, तर हे आन हे गतिशील आहे, अपान गतिशील आहे, है ना?
चालू आहे ते. तर जेव्हा जे असल तेव्हा त्याची सती. काया आन सती, काया अपान सती. एवढं जरी चांगलं जमलं आणि आपण याच्या आधारे कायेमध्ये उतरलो आणि मग कायेतल्या ज्या जाणीवा, वेदना, कायेतल्या ज्या जो कायेतला जो जिवंतपणा आहे, जाणीव आहे, वेदना आहे, त्याच्या आधारे आपण संपूर्ण कायेमध्ये उतरतो किंवा कायेत प्रवास करतो जणू काही. कारण ते सगळं गतिशील आहे. ह्या वेदना जाणीवा ज्या आहेत ह्या एक नाहीत, ह्या गतिशील आहेत. जसं आन आणि अपान गती आहे, कायान काया अपान गती आहे, तसं कायेतल्या वेदना पण गती आहे, जाणीवा पण गती आहे. फिलिंग, काहीतरी जाणवतंय. माझा हात हलतो जाणवतं, माझं बोलणं जाणवतं, माझं पाहणं जाणवतं, माझा विचार थोडेफार जाणवतात, किंवा माझ्या मनात जे आहे ते मला थोडंसं जाणवतं. तुम्ही समोर आहात ते मला जाणवतं. हा बोर्ड आहे हे मला विश्लेषण करायचे हे मला जाणवतं, म्हणजे विचार. तर हे सगळं जाणवतच, हे याला वेदना म्हणतात, जाणीवा. मग ह्या कायेमध्ये जाणीव आहेत, त्याच्यामध्ये इमोशन्स पण आहेत, चित्त आहे. हे चित्त हा मेन प्रॉब्लेम आहे. कारण चित्तामध्ये इच्छा, आकांक्षा, तृष्णा, लोभ, द्वेष आणि सगळे विकृती सगळ्या, त्या सगळ्या चित्तामध्ये आहेत. आणि त्या इमोशन्स, त्या भावनाच पेटवतात. तो लोभ अग्नी पेटवतो, तो द्वेष अग्नी पेटवतो. लोभ अग्नी पेटवतो, द्वेष अग्नी पेटवतो, इच्छा पेटवतात, तृष्णा पेटवतात. हे पाहिजे, ते पाहिजे, असं नको, तसं नको, इतकं नको, तितकं नको, हे असंच झालं पाहिजे, तसं नाही झालं तर विध्वंस विध्वंस करण्यापर्यंत चित्ताची मजल जाते आणि ते सगळ्या कायेला ते सक्रिय करतं. जसं आता जी युद्धजन्य परिस्थिती आहे ना बाहेर, तशा आपल्या इच्छा आकांक्षा आतमध्ये पण युद्धच करतात. आपल्या इच्छा आकांक्षा आतमध्ये युद्धच कर, कारण त्यांना पण काहीतरी पाहिजे असतं, काहीतरी नको असतं. ते असं पाहिजे, ते तसं पाहिजे, असं नको, तसं नको, इतकं पाहिजे, तितकं पाहिजे, अति पाहिजे, खूप पाहिजे, दुसऱ्याला नाही मिळालं पाहिजे, त्याला मिळालेलं मला मिळालं पाहिजे, मला मिळालेलं मलाच राहिलं पाहिजे. हे जे काही आहे, हे चित्त आपल्या साध्या भाषेत वसवस असते, वसवस असते. वसवस वकवक नुसतं पाहिजे, वॉन्ट्स वॉन्ट्स, म्हणजे त्याला तृष्णा म्हटलंय बुद्धांनी. आणि तृष्णा हे दुःखाचं मूळ आहे, आणि ते ह्या चित्तामध्ये आहे. आणि हे जेव्हा आपल्याला आत उतरल्यावर जाणवतं तेव्हा आपल्याला पण त्रास होतो. तर ते अपेक्षितच आहे. आत गेल्यावर अगदी सगळं काही असं आईश आरामाचं सगळं चांगलं चांगलं सापडायला असं काही नाही. जे आहे ते सापडायला, जसे आपण आहोत तसे आपण, आपण म्हणजे पर्सनल आपण नाही. आपलं चित्त मन जसं आहे तसं ते आत सापडणार, ते दिसणार. भीती असेल तर भीती दिसेल, चीड असेल तर चीड दिसेल, द्वेष असेल तर द्वेष दिसेल, लोभ असेल तर लोभ दिसेल, कामछंद असेल तर कामछंद दिसेल, आळस जडत्व असेल तर आळस दिसेल, मन चंचल असेल तर चंचलता दिसेल, मन नेहमी डाऊटफुल असेल, विचिकिच्छा त्याला म्हटलेला आहे. म्हणजे हे करू का ते करू, ह्या दिशेने जाऊ का ते करू. शंका, ज्याला आपण म्हणतो ना, डाऊट म्हणजे शंका. शंका म्हणजे
रास्त शंका नाही. इथे शंका विचिकित्सा म्हणजे अनिश्चितता आहे. म्हणजे कसं, अजागृतीमुळे काहीच क्लिअर कळत नाही ना. काहीच इमोशन्सला, भावनांना, इच्छा, आकांक्षा, तृष्णांना त्या जाग्या नाही, जागृत नाही ते चित्त, म्हणून त्याला काहीच कळत नाही काय चाललंय. आणि मग त्याचे जे परिणाम, यातना ज्या होतात, त्याच्यातून तर सुटायचंय. आणि काय करायचं ते कळत नाही. मग तो काय करतो, मग हा मार्ग सापडला तर ह्या मार्गाने जाऊ, तो सापडला तर त्या मार्गाने जाऊ, तिकडून कोणी काय सांगितलं तिकडे जाऊ, ह्याच्यात काय वाचलं ते पाहू, आमका काही आहे सांगणारा, सल्ला देणारा, शिकवणारा, उपदेश करणारा, मग त्या मार्गाने जाऊ. म्हणजे हे करू का ते करू का ते करू का ते करू, म्हणून माणूस चौकात उभे असल्यासारखा असतो, किंवा अनेक रस्त्यांच्या मध्ये उभा असल्यासारखा असतो. आणि तिथं त्याच्या मनात नेहमी डाऊट्स असतात, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, हे करू का ते करू. दॅट इज कॉल्ड विचिकित्सा किंवा डाऊट. तर त्याचं कारण ह्या सगळ्याचं भान नाही, सती नाही. म्हणून सती सेंट्रल पॉइंट आहे, मध्यवर्ती मुद्दा हा सतीचा आहे, जागृतीचा आहे. हे जागृतीचा अभ्यास करत करत आनापान मधून काया, वेदना, चित्त, आणि नंतर शेवटी धम्म. धम्म म्हणजे सगळं धम्मच आहे. धम्म म्हणजे, आणि ह्याचं आपण स्पष्टीकरण करतो, याचं आपण अनालिसिस करतो. धम्म म्हणजे कशामुळं काय हे आपण पाहतो, हे बोलतोय आपण ना, कशामुळं काय दुःख, कशामुळं आहे, काय काय आहे, काय तानापान आहे, काय वेदना आहेत, काय चित्त आहे, काय सगळं. मग पुढे पुढे आपण, तर आपण हे विचार, विचार चाललेत ना, ब्रेन मध्ये विचार चाललेले आहेत, म्हणून ते आपण शब्द बाहेर पडतात. ते सगळं जे काही कार्यकारण भाव जे काही आपल्याला सापडतं जागृतीला, त्याला धम्म म्हटलेलं आहे. आणि ते मनात आहेत म्हणून त्याला आपण मनोधम्म म्हणतो. आणि मन हा संशोधन करणारा मुख्य काय म्हणतात, तो तो मुख्य, कारण तो राजाच आहे, तो मदतगार, तो खरा आहे, निर्णय घेतो, परंतु त्याला निर्णय घेता येत नाही, कारण तोही जागा नाही, तोही भानावर नाही. 100%. जेवढा भानावर असतो तेवढं ते डोकं चालतं व्यवस्थित. बाकीचं डोकं सगळ्यांचं चालतं, पण योग्य चालेल याची गॅरंटी नाही, कारण डोकं भानावर नाही, मेंदू भानावर नाही. पण गोंधळ करणारं चित्त असतं. मन गोंधळ नाही करत, मन गोंधळतं ते चित्तामुळे. पण ते भानावर, मनही भानावर नसल्यामुळे ते चित्ताचा बळी ठरतं. तर शेवटी कसं आहे, सगळे एकच आहे, एकच शरीर आहे, एकच काया, म्हणून धम्मं, धम्मं कायेन पश्यति. धम्म कायेन पाहतो, कारण कायेतच हे सगळं आहे. म्हणून सगळं करून आपल्याला तिथे यावं लागतं, जागृतीच्या आधारे, आणि धम्मापर्यंत पोहोचावं लागतं. मग आपली पुढची वाटचाल सुरू होते. हे पहिलं सती म्हणजे सतीपठ्ठानच आहे. हे चार म्हणजे हे पहिलं आहे. आता लगेच आज आपण ते पूर्णच करून टाकू, थोडस आराखडा पूर्ण करून टाकू. हे जे कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि धम्मानुसती आहे, हे म्हणजे पहिलं अंग आहे, सती पठ्ठान. आणि जेव्हा हे जेवढं पूर्ण होतं, म्हणजे सतीपठ्ठान जेवढं पूर्ण होतं, तेवढं पुढचं काम सुरू होतं, त्याला धम्मविचय म्हटलंय. म्हणजे धम्मविचय म्हणजे हे काय चाललंय याचं स्पष्ट, स्पष्ट अवलोकन करता येतं, स्पष्ट जाणीव होते, स्पष्टता येते, त्याला धम्मविचय म्हणतात, विवेक, धम्मविचय म्हणतात. आणि त्या धम्मविवेका, त्या ह्या सतीमुळं हा धम्मविचयचा, म्हणजे सतीपठ्ठांमुळं, या सतीपठ्ठांमुळं म्हणजे सतीमुळं हा धम्मविचय चालतो. त्याच्यात जसजसं आपल्याला काही काही जे काही कार्यकारण भाव, जे सत्य सापडत जातं,
त्याच्यामुळे आपल्याला ते ते सत्य शोधण्यासाठी आधी, ते सत्य शोधण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतात. त्याला वीर्य म्हटलेलं आहे, एफर्ट्स. त्याला प्रयत्न करावे लागतात, त्याला हे वीर्य म्हटलेलं आहे. म्हणजे आता हे आपलं ऑनलाईन सत्र चाललंय, आपण अभ्यास करतो, तर आपण शक्ती लावतोय, ते समजून घेण्यासाठी आपण शक्ती लावतोय. ही शक्ती पण जागृतच पाहिजे. जागृती सगळीकडेच आहे, लक्षात घेऊ. सगळीकडे जागृती आहे. ही शक्ती पण जागृत पाहिजे, कारण शक्तीला जर शक्तीमध्ये जागृती नसेल, भान नसेल, तर ती शक्ती दिशाहीन पण असते. म्हणजे त्याला आपण म्हणतो माणूस काहीही करतो. म्हणून माणसाला जर कळत नसेल, समज नसेल, तर तो काही पण करतो. म्हणून हे याला व्यायाम पण म्हणतात. अष्टांग मार्गातला जो सम्यक व्यायाम जो शब्द आहे, व्यायाम म्हणजे एफर्ट, प्रयत्न. तर ह्या प्रयत्नात जितकं जितकं आपल्याला यश येतं, तितका तितका आपल्याला आनंद होतो, अत्यानंद होतो. त्याला प्रीती म्हटलेला आहे. आणि ही प्रीती ह्या सगळ्या अंगांमध्ये झिरपते, या सगळ्या अंगांमध्ये झिरपते. आणि नंतर ते प्रशब्द होते, म्हणजे शांत होते. जसं एखादी नवीन गोष्ट आपण घरामध्ये आणल्यावर आपल्याला खूप आनंद होतो, पण नंतर तो आनंद आनंद विरून जातो. तो संपत नाही, पण विरून जातो. कारण एकच एकच भावना खूप वेळ नाही स्थिर राहत. आनंदाची भावना असेल, प्रीती म्हणजे अत्यानंद झालेला असेल, खूप काही मोठं मिळालं समजा, म्हणजे मोठं सुख किंवा मोठं दुःख, हे कितीही असलं तरी ते ऍब्झॉर्ब होतं. त्या आनंदाचे पण चांगले परिणाम होतात, आणि दुःखाचे पण वाईट परिणाम होतात. पण त्याचं भान असेल, सती असेल, तर मग त्या धम्मविषय जो आहे तो तो लक्षात घेतो की यातलं काय गरजेचं आहे, काय गरजेचं नाही. आणि हे प्रॅक्टिकली चालणारं काम आहे, हे फक्त आपण लॉजिकली बोलू शकत नाही. तर जितका आपण प्रयत्न व्यवस्थित करतो, तितका अत्यानंद होतो. आणि कितीही आनंद झाला तरी तो विरून जातो, म्हणजे ऍब्झॉर्ब होतो कायमध्ये, आणि समाधी मिळते. म्हणजे यातला विस्कळीतपणा कमी होतो, त्याला समाधी म्हटलेला आहे. चित्त आणि काया, काया वेदना चित्त, याच्यामध्ये याच्यामध्ये एक वाक्यता येते, समाधी, आणि ती सतीला समजते. पण आपण जर सुरुवातीपासून अनात्मचा मुद्दा लक्षात घेतो, तो अनात्मचा मुद्दा आपल्याला इथे शेवटी कामाला येतो. कारण हे सगळं करता 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 जी काही आपल्याला प्राप्ती होते, जे जे काही आपल्याला अनुभव येतात, आणि आपल्याला समजा मुक्तीकडे, विमुक्तीकडे आपली, कुठे गेली विमुक्ती, विमुक्तीकडे आपली वाटचाल जशी सुरू होते, आणि आपण त्याच्यामध्ये यशस्वी होतो, ते सगळं करता 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 जर आपल्यामध्ये अहंकार निर्माण झाला, का मी हे सगळं करतो, तर इथून खाली घसरण सुरू होते. ही गोष्ट बुद्धांनी लक्षात आणून दिलेली आहे, पहिल्याच मध्यम निकायच्या पहिल्याच त्याच्यात. एवढे प्रयत्न सगळे फोल जाऊ शकतात. म्हणून हा जो मी आहे, हा म्हणजे त्याला सत्काय दृष्टी म्हटलेला आहे, तो सगळ्यात मोठा शत्रू आहे. कारण तो काय करतो, त्याला त्याला जेवढं जेवढं समजतं, तो म्हणतो हा मला समजलं, माझ्यामुळे झालं, मी केलं, आणि मग मग म्हणून तर तो जवळ जातो आणि घसरतो, असं म्हणतात.
म्हणजे अनेक जे काही असं म्हणतात, पूर्वीचे अनेक साधू पुरुष, संत महात्मे हे घसरलेत नंतर, कारण ते जवळ गेले आणि तो बुद्धांचा अनात्मता, सब्बे धम्मा अनात्ताती, सब्बे धम्मा, सर्व धम्म अनात्म आहेत, सब्बे धम्मा अनात्ताती, हा मुद्दा त्यांना, त्याची म्हणून आपण पहिल्यापासून ती प्रॅक्टिस घेतो. हे लक्षात घ्या. ते जर लक्षात नाही आलं तर मग त्या सगळ्या त्याला काहीच पुढे हे नाही. तर तो तीच गोष्ट आपल्याला गोत्यात आणते. म्हणून ते धर्माला सर्पाची उपमा दिली बुद्धांनी. धम्माला बुद्धांनी सर्पाची उपमा दिली, की तो असा व्यवस्थित जर समजून घेतला तर ठीक आहे, नाहीतर माझ्यामुळं मी असं याच्यामध्ये जर घोटाळत राहिला तर तो काय करतो की ह्याचा दुरुपयोग करून तो लोकांना ब्लॅकमेल करू शकतो. कारण लोक अज्ञानी असतात, लोकांना काही कळत नाही, लोकांना समजत नाही. मग हा काय करतो, ह्याचा ह्या अनुभवांचा उपयोग तो स्वतःची प्रतिमा म्हणजे आपला मी जपण्यासाठी तो करतो. आणि ज्यांच्याशी आपण बोलतो त्यांना कधी ना कधी समजणारच असतं ना, त्यांना कधी ना कधी समजणारच असतं. आपण जर मी मध्ये अडकलेलो असू, तर आपल्या पुढं कोणी जाणार असेल तर आपण लगेच तिथे आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणजे आपले शत्रू आपला अहंकार असतो, इगो असतो. त्याच्यामुळं बाबासाहेब जे म्हणायचे माझं कार्य जे आहे, नेकी कर और दर्या में डाल, असं आहे. नेकी कर और दर्या म्हणजे समुद्र, नेकी कर और छोड दे. आणि जो म्हणतो मी नेकी केली, मी फार प्रामाणिक, मला फार समजतं, मग तो जेवढा तो त्याचं ध्यान करतो ना तो, मी जो ध्यान करतो, तर धरत 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 धारणा करत करतच पुढे चालतो. आणि त्या धारणाच ते संस्कार आहेत. ते धारणांचे संस्कार बनले का ते पुढं अडचण नाही. म्हणून आपण हे सगळे प्रयत्न करायचे, परंतु अनात्माला धरून जर केले तर ते शेवटी आपल्याला, शेवटी नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्याला फायदेशीर ठरणार आहेत. तर अं, जो विद्या विद्या हा जो शब्द आहे, ते विद्या म्हणजे बोधी आहे, बोध आहे. हे हे सगळं आणि अनेक गोष्टींचा जो आपल्याला होत जातो जागृतीला, तर ती विद्या आहे. विद मीन्स टू नो, जाणणे. विद्या विद्यामध्ये जा, अं, जाणणे आहे, म्हणजे बोध आहे. जाणीवांमध्ये पण बोध आहे. जाणीवा म्हणजे जे जाणवतं त्याच्यामध्ये बोध आहे, बोधी आहे. पण जागृत जाणीवा असतील तर जाणीवांची जाणीव होते, वगैरे वगैरे. तर विद्या म्हणजे बोध आहे, आणि बोध म्हणजे बोधी आहे, बोधी म्हणजे विमुक्ती आहे. आणि ही विमुक्ती बुद्धांनी परवाच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी साध्य केली असं म्हणतात. ते आपण गृहीत धरू. आणि हे प्रत्येकाला शक्य आहे, हे जे बुद्धांनी सांगितलेलं आहे त्याच्यात फार मोठा आशावाद आहे. त्याच्यामुळे आपल्या प्रयत्नांना आपण, आपले प्रयत्न यशस्वी होतील याच्याबद्दल आपल्याला खात्री पाहिजे, जर आपण व्यवस्थित चाललेलो असू तर. तर हे व्यवस्थित आपण चाललो, जे मुद्दे बुद्धांनी सांगितलेले आहेत. हा उपेक्षेचा मुद्दा म्हणजे अनात्मचा मुद्दा आहे, हे लक्षात घ्या. म्हणून कंसामध्ये अनात्म शब्द टाकला. उपैक म्हणजे सोडतोय तो, उपेक्षा, अपेक्षेच्या विरुद्ध उपेक्षा. म्हणजे आत घेणे, इख, इच्छा.
उप म्हणजे बाहेर सोड, असं असं समथिंग लाईक दॅट. शब्दांचे आपण फोड करून पण आपण ते शिकू शकतो. तर 9 वाजून 1 मिनिट झाला. वेळ कसा गेला समजला नाही. पण आपला विषय आपण थेरॉटिकली तरी पूर्ण केलेला आहे आज. उद्या परवा आपलं याचं रिव्हिजन होऊ शकतं, किंवा काही नवीन नवीन मुद्दे, काही प्रश्न असतील, चर्चेला मुद्दे असतील, ते आपण 2 दिवस आपल्याला, म्हणजे इथं ऑनलाईन तरी 2 दिवस संधी आहे. नंतर आपण एकत्र येणारच आहोत, तो भाग वेगळा. परंतु 2 दिवस आपल्याला ऑनलाईन संधी आहे. उद्याचा रविवार आणि परवाचा सोमवार, 12 तारीख. धन्यवाद. जय भीम. मी इथे थांबतो. इच्छा असेल तर एक दोन 2-3 मिनिटं आपण बोलू शकतो.